नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार सई मॅडम. ओळखला का मला? अरे मी तोच आहे गुरुजी. मास्कर. हा बरोबर आहे बरोबर आहे. हा गुरुजी. तर काय थोडस गर्दीच्या ठिकाणी गेलो होतो बा म्हणून मास्क वापरला. तुम्ही पण काळजी घ्या बरं. आणि लोकेश हो तुम्ही पण सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी गेले तर मास्क वापरा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका ना. दिवसभर सोनी मराठी बघत बसा. दिवसभर दिसतो आम्ही. शाला बा समाज प्रबोधन झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपण उच्छृंखल विनोदाकडे वळूया बा. तुम्हाला वाटत असेल बा ही शाळा कशी काय भरते. शाळा तर बंद आहे. तर काय आमची एक शिक्षकी 2 विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ना ते आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब. त्यांच्या मला फोन आला. ते म्हणाले की आमच्या पोरांना आहे ना शिकायची उचकी लागली आहे. हा त्यान बाय आहे ना आता त्यांना शिकायची उचकी लागलेली आहे का या जमदाडेला नव्या बायकोच्या घरी अभ्यास घ्यायचा आपल्याला काय माहिती. तरी मी म्हटलं कोरोनाची भीती आहे बरं. पण ते काय म्हटले माझे जे पोरं आहेत ना ते कोरोनापेक्षा डेंजर आहेत. आणि मला ते पूर्ण पटलं बा. दोन्ही आहेत ना 1 नंबर ना व्हायरस शेतच. आता येतच असतील बा ते. माझा मास्क काय माझा मास्क काय वर्षाच्या मनात सांग तुझ्या मास्कला किती खिसे आहेत. मास्कला खिसे असतात. अच्छा रे मास्कला खिसे नाही. मी याचा काहीच फायदा नाही. आतला मी याला डिस्पोज करून खिशान ठेवतोय. थोबाड तोंड्या मास्क वरून कशाला झगडा करतो रे. मग ही माझी चड्डी आहे. नाही माझी चड्डी माझी चड्डी आहे. ही माझी चड्डी आता वाचा रे ही माझी चड्डी मला आहे. एक सांग ही चड्डी तुझी कशावर ना. म्हणजे सांग तू आधी चड्डी घालतं का काढतं. मी आधी चड्डी घालतो. मी आधी काढतो बघायचंय. अरे तुम्ही बायना चड्डी काढ्या. अरे आधी तू फक्त चेन उघडायला जायच्या. आता तू डायरेक्ट चड्डी काढायला लागला का रे. अरे काय रे तुला शिकायची काय हौस आली रे. अरे शाळा बंद आहेत ना. गुरुजी आम्हाला शिकायची हाऊस नाही आले. आज आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी इकडे आलेलो आहे. सरप्राईज कसला सरप्राईज रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुरुजी. हॅपी बर्थडे टू यू. बस 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 बस. अरे मी तुम्हाला चुकीचं समजलो रे. तुम्ही भलते किडे करता बा पण तुमचं मन गैर चांगले. माझ्या बर्थडे ना कोणी लक्षात ठेवत नाही पण तुम्ही लक्षात ठेवला बा. थँक्यू बर का गैरे गोडे तुम्ही. ए पण अरण्या तू काय विसरतोयस काय रे. रे वसर आता आपण पहिल्याच पानावर आहे ना. मी 3ऱ्या पानावर विसरतो. माझी 2 पानं एकदम पाठ आहे चोख आहे. हे नाही रे. अरे गुरुजींना आपण सॅल्यूटच नाही मारला. नाही नाही रे नको रे. आज माझा बर्थडे रे. बर्थडेला तरी असं करू नका रे. नाही गुरुजी आज एकदम स्पेशल आहे. ऐका तुम्ही. अरे बापरे. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. गुरुजीची आमच्या सटकली कारण गुरुजी करपली. अरे बापरे. अरे वा आज यमक एकदम व्यवस्थित जुडलेलं आहे. आज म्हणजे काही धक्का नाही बसला बा मला. वा वा गैर. अरे पण याचे सॅल्यूट कुठे आहे रे. सॅल्यूट पाहिजे. हा. सॅल्यूट आहे अजून पूर्ण नाही झालं. गुरुजीची आमच्या सटकली कारण गुरुजी करपली. गुरुजीचा धूर केवढ्यावर गुरुजीला मारू सॅल्यूट. गुरुजीला मारू सॅल्यूट. अरे बापरे. अरे हे न जुडणार रे यमक तुम्ही कशाला जोडता रे. अरे एका दिवशी जुडून जाईल रे यमक. रोज रोज नशीब नाही साथ देत ना रे. नका फालतूपणा नका करत जाऊ ना रे तुम्ही. गुरुजी थांबा आम्ही एक गंमत आणले तुमच्यासाठी. थांबा तुम्ही इकडे. काय आणलं. ओ बापरे आता काय आणलं यांनी. अरे बापरे. अरे बापरे. हो हो. हा 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 हा. अरे बाप. वा 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 वा.
अरे मी समजत होतो तेवढे तुम्ही वाईट नाही रे गैरे चांगले माझ्यासाठी. अरे एवढं करायची काय गरज होती बा. फालतूगिरी पाहिजे चालली पचकन केक कापून वा 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 गैरा भारी केक दिसून राहिला बा. तुम्ही बनवला का? आम्ही आमच्या हाताने बनवला म्हणजे कधी एकदा केक कापून आम्ही खातो असं गैरा भारी आहे बा. चला कापा गुरुजी कापा कापा नाही नाही कापायचा प्रयत्न करतोय बा मी, पण थोडासा कडक वाटतोय मला तो. कडक आहे का रे थोडासा? नाही नाही गुरुजी थोडासा जोर लावा. तो पटकन कापायला जायला तो काय टीडीएस आहे का? तुझ्या कॅरेक्टरला शोभेला असे विनोद करत जाय ना. अरे तू अंडरपॅन्टला चड्डीचं पिल्लू म्हणतो तू, आणि तुला टीडीएस कसा माहिती असेल रे? गुरुजी गुरुजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही केक कापा. कापतो 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 कापतो. कापलंच नाही जात रे. थोडं जोर लावा जोर लावा. जोर लावा, जोर लावा. चाकू तुटला एवढा कडक केक. अरे हा केक कशाचा बनवला रे तुम्ही? ऍक्च्युली गच्चीवर ना राखाडी कलरचा तिकडे मैदा पडला होता त्याच्यापासून आम्ही बनवलं योग्य. अरे तुझ्या दल्ल्याने पाहिला का रे राखाडी कलरचा मैदा? मैदा राखाडी असतो का रे? गच्चीवर राखाडी कलरचा मैदा. सिमेंट सिमेंटचा केक बनवला तुम्ही? हा? अरे बापरे. अरण्या काय पुरुष आहे बरं झालं आपण आपला पहिला प्लॅन नाही केला. पहिला काय प्लॅन होता रे बाटोड? गुरुजी आम्ही असं ठरवलं होतं की हा केक आहे तो तुमच्या तोंडावर मारायचा. सगळे सगळे दात तुटून गेले असते रे. नाही नाही काही केक पिक नाही. निघा तुम्ही. हा निघा. नाही गुरुजी आम्ही ओवायलायचं हा, हा, आम्ही तुम्हाला औक्षण करतो. औक्षण करता. आपण ओवायला आम्ही ओवाळतो. आम्ही तुम्हाला ओवाळतो. आधी मी ओवाळणार. नाही, आधी मी ओवाळणार. अरे थांबा रे. इकडून तू ओवाड इकडून तू ओवाड. फक्त कॅमेरा ब्लॉक नको करू बा. चला ओवाळूया आपण. चला, 1 2 3. अरे तुम्ही बायना हिड गेल का था ना? नाही झालं. अरे तुमच्यावर काही संस्कार बिंस्कार काही आहे का नाही रे? असा टीका लावत असतात का बोयांच्यावर? अरे असं आहे ना असं असं असा लावत असतात रे टीका. आई शपथ या हरण्या मस्त दिसतात गुरुजी. नाही. आपण गुरुजींच्या सगळीकडे असे लावूया टीके. गुरुजी मस्त एकदम सूर्यफुलासारखे दिसतील ना. काय पाय ना काय सूर्यफुलाचं सगळं माझं हे डाबडं- माझं टिल्लं मोठं आहे. ए, नाही माझ्या हे टिल्लं माझं मोठं आहे. टिल्लं मोठं आहे. माझ्या टिल्लं- अरे नका रे झगडा करू तुम्ही. सारख्या भांडत राहतात. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करायची असते का? सगळं माझं थोपडं खराब करून टाकलं. निघा तुम्ही. तर बायना कसा लिहून म्हणा बर्थडे निघा. आम्ही तुमच्यासाठी कविता पण केली आहे. नको नको कविता नको. तुम्ही यमक गैर डेंजर जुडवता बाबा. कविता नको रे. नको नको नको. नाही नाही, नाही नाही. ऍक्च्युली कसं एक ओल मी लिहिलेली एक ओल या लिहिलेली आहे. ऐका तर खरं. ऐका. नीट ऐका. देवाने धाडला देवदूत पृथ्वीवर. देवदूत. अरे बापरे. देवाने पृथ्वीवर धाडला देवदूत गुरुजी आमचे श्याम राजपूत. अरे बापरे पंढरी. अरे वा वा वा. तुझ्याकडून अपेक्षा होत्याच बा. आणि तू असं यमक जुडवलं पाहिजे. देवदूत राजपूत. आता हा मेंढा काय करतो काय माहिती. जसे शेतकरी शेती पिकवतात हा हा हा. तसं शेतकरी शेती पिकवतात हा. तसं तुम्ही आम्हाला शिकवतात. हा 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 हा. अरुण मला वाटलं होतं तू माती करशील, पण तू मातीतली गोष्ट सांगितली. केवढी लेवल झाली. वा वा छान झाली बरं का तुमची कविता. वा वा वा. संपली ना? नहीं नहीं नहीं, अरे ये तो पहला जाम है, अभी तो शाम है. रात तो याच दर्जाची आहे ना पण. ह्याचा वरचा दर्जा ना. अरे बापरे. हा. गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग. वा वा. गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग. तोच तर आहे आमच्या यशाचा मार्ग. पंढरी तू टिकवला बरं का दर्जा. हा मग मेंढू. नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला. नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला. म्हणून गुरुजी जाम भारी आहेत क्लासला. अरुण यावेळी आहे ना म्हणजे यावडीत तू दर्जाचा छाताडावर बसला बा. पण हरकत नाही. ही तुझी अंतरीचे बोल होते बॉय. तुझे चासला हे अंतरीचे बोल. पण छान कविता केली बरं का तुम्ही. संपली ना? नाही नाही नाही,
अजून आहे ना आहे का? ये तो दुसरा जाम है अभी तो शाम अरे, है. ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी पण ती तर असते आमच्या कल्याणासाठी. रडवलंस मित्र. वा वा पंढरी, अरे बापरे, तू सांभाळ बर का स्वतःला, तू गैरा खोलात शिरलेला आहे एकदम गैरी सोच झालेली आहे बा तुझी. आता आता नाही नाही आता पुढची जी ओळ आहे ना हा. त्या मी दोघांनी मिळून लिहिली आहे. हो का? अरे वा वा वा. हा. लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या वा वा लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या. वा वा. कारण गुरुजी आहे एक नंबरचा वा वा. महान खरंच आहे. तुम्ही बाय ना सगळी कविता तुम्ही नीट बोलले आणि शेवटी तुम्ही गोड करता गुरुजी, अरे, तुमच्यावर कविता केली तर